एक जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे आणि याची जनजागृती झाली पाहिजे पूर्ण राज्यामध्ये. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून तसेच आपली ATS कडून एक सर्क्युलर आलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला हे जे नार्कोटिक्स आहे त्याची विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळे जवळपास 7-8 मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. तो एक विषय होता. या अनुषंगाने आपण नागपूर शहरामध्ये जवळपास 1.5 वर्षापासून मोठे प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतोय त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेला आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे. म्हणून आपण आपले इथे जे कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या. मागील जसं मी सांगितलं जवळपास 1.5 वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास 8.5 कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे. हे 1 मार्च 2024 पासून 17 जून 25 पर्यंत हे झालेलं आहे आणि याच्यात जे आपण बघितलं तर एकूण जे केसेस आहे ते 540 दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे सेवन करतात त्यांचे तसेच MD, गांजा, डोंडा, अफीम, चरस हे सगळे आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात. आणि याची जी ऍक्च्युअल याची किंमत आहे तो आहे 6.5 कोटीची. हे बघून आपल्याला दिसेल की आपण म्हणजे जरी एखादी मोठी कारवाई झाली नसेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे 1 kg पर्यंत आपल्याला MD भेटलेली आहे तसेच वेगवेगळे केसेस मध्ये आहेत. आणि याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थान पर्यंत किंवा मध्य प्रदेश पर्यंत किंवा ओडिसा पर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे. तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे. सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण 20 ते 26 तारीख पर्यंत जून मध्ये एक मोठी ऑपरेशन थंडर जे आपलं सुरू आहे त्या अनुषंगाने आपली एक कारवाई आपण घेत आहोत. त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्स मध्ये म्हणजे 20 तारीख पासून व्यसनमुक्ती करिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असलं किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील, शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ञ परिसंवाद आहे तो असतील किंवा असे वेगवेगळे स्पर्धा पण आपण क्रिकेट याची व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत. पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा आहेत, विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स याच्यात आपण घेतलेले त्याचे आम्ही प्रेस रिलीज देतो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक जे काम करतोय हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि जे लोक आहेत ते कसे याच्यापासून लांब राहतील आणि हे जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे. हे आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार. तसेच याच्यात आपण कुठल्याही लेवल पर्यंत जातो. जसं फिट NDPSच्या आपण जर बघितलं ते 25 मध्ये पण आपण एक केस केलेलं आहे ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतोय. तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 1-2च केस झाले असतील, त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे. म्हणजे आपण 4ही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे. आमचे अधिकारी, आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म्हणजे हेड ऑन या विषयावर काम करत आहे. आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे. तर हे जे आहे 20 ते 26 पर्यंत आपण याच्यात काही एक 25 तारीखला
ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहेत. त्याच्यात 3 डिस्कशन्स आहेत. त्याच्यात जे तज्ज्ञ आहेत ते मुंबईवरून, दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जोडणार आहे. तसेच 26 तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे. त्याच्या जवळपास 2,500-3 हजार लोक पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात थ्रू आउट द डे डिस्कशन्स होणार आहे. आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहे की आपण कसे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण काय कसे कसे काम करणार आहे किंवा कसे आपण करू शकतोय, कसे इंटर डिपार्टमेंटची जे कोऑर्डिनेशन पाहिजे ते कोऑर्डिनेशन वरही आपण चर्चा करणार आहे. आणि याच्यात एनसीबी असो किंवा आपले पोलीस डिपार्टमेंट असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट, हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील, या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे आणि सगळ्यांना आपण इन्व्हॉल्व केलेले आहे. जी आपण ऍक्टिव्हिटीज केलेली आहे ती ऍक्टिव्हिटीज बद्दल आम्ही एनसीबी असो किंवा इतर डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांना आपल्याकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेलं आहे. आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशन मध्ये जवळपास 400-500 लोकांना उचललं होतं सकाळच्या वेळेस आणि त्यांचे सगळ्यांचे विरोध काय काय होतं त्यांचे डोजियर्स आम्ही तयार केले होते. डोजियर्स नंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहेत, काही गँग्स आहेत का, इथपर्यंत आपण कारवाई केली होती. आपण जोमाने या विषयावर काम करतोय कारण आपण पाहिलेले काही स्टेट्स मध्ये आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याचे नंतर किती प्रॉब्लेम झालेले आहेत त्या स्टेट्स मध्ये. दत्ता श्रीखंडेवरून आणि नीरज शेवाळे यांनाही आपण तिथे बोलवत आहोत. स्वतः 26 जून रोजी आपण एक कॉफी टेबल ग्रुप जे ऑपरेशन थंडर आपण आतापर्यंत राबवलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी घडल्या, सरांच्या मार्गदर्शनात ज्या गोष्टी झाल्या ते कॉफी टेबल ग्रुप आपण लॉन्च करणार आहोत. आणि त्या दिवशी देखील 3 पॅनल डिस्कशन्स असतील. ते ऑफलाईन असतील आपले भट सभागृह येथे आणि क्लोजिंग सेरेमनी असेल. त्या दिवशी सीएम सर आणि नितीन गडकरी सर यांना देखील आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आणि याचा एक व्हाईट पेपर बनवून आपण शासनास देखील पाठवणार आहोत जेणेकरून आतापर्यंतचा आपलं जे फ्रेमवर्क आहे आणि त्याच्यामध्ये काय लूपहोल्स आहेत आणि याच्यामध्ये वेळ आहे काय आपण सांगितलं की एक चॅलेंज आहे की दररोज नवीन ड्रग ट्रेडर्स तयार होतात. त्यामुळे सरांच्या मार्गदर्शनात आपण यावर्षी प्रिव्हेन्शन वरती भर जास्त देत आहोत जेणेकरून याचा डिमांड जर कमी झाली तर आपोआप सप्लाय साईडवर त्याचा इम्पॅक्ट होईल. सर्व पोलीस स्टेशन स्तरावरून सर्वांना इन्व्हॉल्व करण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशनला टास्क देण्यात आला. पोलीस स्टेशनच्या स्तरावर रॅली, त्यांचे अवेअरनेस कार्यक्रम, शाळा कॉलेजमध्ये भेटी आणि जे टार्गेट एरिया आहे विशेष करून स्लम्स असतील किंवा शाळा असतील आणि कॉलेजेस असतील पोलीस स्टेशन लेवलवरून मोठ्या प्रमाणात कारवाई अपेक्षित आहे. ते त्यांना भाग घेण्यासाठी याच्यात आपण सरांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि सोबतच क्रीडा स्पर्धा किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि लोकांचा अवेअरनेस प्रोग्राम वाढवणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे याच्यामध्ये सर्वच स्तरातील लोकांना घेणे म्हणजे विविध धर्मगुरू असतील, विविध भागातले प्रतिष्ठित नागरिक असतील, त्या एरियातले कुणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन सर्व स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन कारवाई केल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती जाईल असं याचा उद्देश आहे. त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात नुसतं सिटी ऑफिसवरूनच नाही ग्राउंड लेवलला सुद्धा प्रोग्राम होताना दिसतील असं अपेक्षा आहे. प्रतीक पीछे ओके झाला का? पंकज भाऊ कसम से ना मैंने क्या किया वो है प्रतीक तू जाऊ का पंकज भाऊ प्रतीक सर